नमो वशाय नमो गौरे मंगलमय मंगलकरणं श्रीतराजविद्या नमो कालिकायै हरहन्तारि हरिमंगल करियो महाग्रंथ करण गोपाल जाते विलय मुख्य मार्ग आचार्य मंजूने दिलेला हा ग्रंथ पाचवा अधिकार विविध मत समीक्षा बहुविधी मिथ्या गहन करी मलिन भयो निजभा सातो बोध भाव हे सहज रूप दर्शन नंबर 167 सुरुवात होगा तथा आखिरी लेने का पाठ तो अन्य कोई पढ़ता है शेवट लेगा। तथा आखिरी लेने का पाठ तो अन्य कोई पढ़ता है, अंगीकार अन्य करता है, परंतु पाठ में तो मेरे त्याग है ऐसा वचन है, इसलिए त्याग करे उसी को पाठ पढ़ना चाहिए। यदि पाठ न आए तो भाषा ही से कहे, परंतु पद्धति के अर्थ यह रीति है। आखिरी प्रतिज्ञा वगैरे घ्यायची असेल त्या ठिकाणी नियम वगैरे घ्यायचे असेल तर तो पाठ दुसराच म्हणतो आणि तिसराच अंगीकार करतो अशा प्रकारे। परंतु पाठ में तो मेरे त्याग है की जाप द्यायचे असेल तर दुसऱ्याला जाप द्यायला लावायची। हां तशा प्रकारे हे आकडी वगैरे त्याला प्रतिज्ञा घ्यायची आहे तर त्याने पाठ वगैरे म्हटला पाहिजे त्या ठिकाणी। कारण जो त्याग करेल त्याने पाठ म्हणणं आवश्यक आहे। जर पाठ येत नसेल तर केवळ साध्या शब्दामध्ये म्हटलं तरी चालतं त्या ठिकाणी। प्राकृत संस्कृत असलं असं काही काही नाही त्या ठिकाणी आवश्यकता येत नसेल भाषा तर अर्थ तर समजला पाहिजे ना त्या ठिकाणी। त्याच्या आधी दिली ना प्रतिक्रमण प्रत्याख्यान वगैरे करतो त्या ठिकाणी पाठ वगैरे म्हणतो प्रतिक्रमणाचा प्रत्याख्यानाचा अर्थ वगैरे काही समजत नाही एक पद्धती म्हणून त्या ठिकाणी। परंतु पद्धतीचे अर्थ यह रीती है पद्धती म्हणून तो त्या ठिकाणी पाठ म्हणायचा त्या ठिकाणी तशा प्रकारच्या क्रिया करायच्या पण अर्थाचं अवभाषण होत नाही। अर्थ जाणला पाहिजे नाही कोणासाठी आहे काय आहे त्या ठिकाणी। तथा प्रतिज्ञा ग्रहण करने कराने की तो मुख्यता है और यथाविधि पालन की शिथिलता है। प्रतिज्ञा ग्रहण करणं करविणं याची मुख्यता असते त्या ठिकाणी, परंतु यथाविधि पालन करण्यामध्ये मात्र शिथिलता त्या ठिकाणी। नियम घ्यायचे रात्री भोजनाचा त्याग वगैरे है ना पण यथाविधि पालन करण्यामध्ये शिथिलता। चला चालतंय असू द्या अजून वेळ आहे। हां अशा प्रकारे हां ते त्या ठिकाणी म्हणजे प्रतिज्ञा तर घ्यायची त्या ठिकाणी जशी प्रतिज्ञा घेतली असेल त्याप्रमाणे त्याने पालन केलं पाहिजे ना त्या ठिकाणी। मोठी एवढी होत नसेल तर त्या प्रमाणात घेतली पाहिजे। तर प्रतिज्ञा ग्रहण करणे कराने की तो मुख्यता है यथाविधि पालने की शिथिलता है वो भाव निर्मल होने का विवेक नहीं है। आणि प्रतिज्ञा वगैरे घ्यायचे पाठ वगैरे म्हणायचे ते कशासाठी परिणामाच्या निर्मळतेसाठी। कारण सर्व जिनागमामध्ये सर्व ज्या बाह्य क्रिया आहेत व्यवहार आहे तो परिणामाच्या निर्मळतेसाठी आहे। परिणामाची निर्मळता होणं हे त्याचं फळ आहे। आपण पूजा केली शास्त्र स्वाध्याय केला आपल्या परिणामाची निर्मळता झाली की नाही जर होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं फळ मिळतं आहे। म्हणून भाव निर्मल होने का विवेक नहीं है। अर्थ परिणामों से वो लोभाधिक से भी उपवास आदि करके वहाँ धर्म मानता है। अर्थ परिणामाने किंवा लोभाधिकाने उपवास आदि करून तो धर्म मानतो परंतु फल तो परिणामों से होता है।
पुष्कळ उपवास वगैरे करतो, अर्थपरिणामाने करतो. 5 उपवास कर, 10 उपवास कर, त्यांच्यामध्ये श्वेतांबरामध्ये 15 महिन्याचे उपवास असे करायचे त्या ठिकाणी. आणि लोभाधिकाच्याद्वारे नाव व्हावं त्या ठिकाणी वगैरे अशा प्रकारे. तर आखडी म्हणजे प्रतिज्ञा, नियम आखडी दे त्या ठिकाणी. आखडी देने का पाठ तो अन्य कोई पडता है, अंगीकार अन्य करता है. तो पाठ दुसराच म्हणतो. जसं सामायिक पाठ वगैरे आहे, तर पाठाचा अर्थ पण आला पाहिजे ना. त्यासाठी सामायिक पाठ म्हणून सामायिक करायचे, पण एक पद्धती बुद्धीने नाही. चला असं म्हणायचं असतं आणि असं करायचं असतं असं नाही. क्रिया पण पद्धती बुद्धीने नाही आणि पाठ पण पद्धती बुद्धीनं करायचं नाही. परिणामाच्या निर्मळतेसाठी अर्थ वगैरे समजून घेऊन त्या ठिकाणी. तर या ठिकाणी उपवासाधिक करतो, त्यामध्ये अर्थ परिणामों से व लोभाधिक से भी उपवासाधिक करके वहाँ धर्म मानता है. त्यामध्ये अर्थ परिणाम आणि लोभाधिकाच्या द्वारे त्या ठिकाणी उपवासाधिक करून त्याच्यामध्ये तो काय म्हणतो, धर्म मानतो. मी एवढे उपवास केले, मी असं केलं वगैरे त्या ठिकाणी. परंतु फल तो परिणामों से होता है, फळ बाह्य क्रियेचं नाही होत. आले लक्षामध्ये. तर या ठिकाणी फळ परिणामाचे शरीरापासून पंचेंद्रियाच्या पासून किती विरक्तता आली, उदासीनता आली, त्याच्यावर फळ अवलंबून आहे. इत्यादी अनेक कल्पित बातें करते हैं तो जैन धर्म में संभव नहीं है. अशा कित्येक कल्पित गोष्टी करतात, परंतु ह्या जैन धर्मामध्ये संभवित नाही. कारण जैन धर्म असा एक धर्म आहे या विश्वामध्ये, तो परिणामावर अवलंबून आहे. तुम्ही काय करता, काय म्हणता, याच्यापेक्षा तुमचे परिणाम काय आहे. म्हणण्याची क्रिया आणि करण्याची क्रिया परिणामाचा आणि त्याचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. कोणी म्हणलं आम्ही काही पण क्रिया करतो पण आमचे परिणाम चांगले आहेत, तर असं होत नाही. आतून परिणाम जर व्यवस्थित आहे तर क्रिया पण व्यवस्थित असते. असा अंतरंगाचा बहिरंगाशी संबंध आहे, व्याप्ती आहे. काय सांगितलं, अंतरंगाची बहिरंग परिणामाशी व्याप्ती आहे. परंतु बहिरंग परिणाम आम्ही व्यवस्थित करतो म्हणजे अंतरंग परिणाम असतील असा काही नियम नाही. बहिरंगाची अंतरंगाची व्याप्ती नाही. एखादा बाहेरून सदाचार कशायबंद असतात तर तो बरोबर सदाचार करतो, परंतु आत परिणाम तसे असतील असा काही नियम नाही. पण आत परिणाम जर असतील तर त्याच्या बाहेरच्या क्रिया पण व्यवस्थित असतात. अशी अंतरंगाची बहिरंगाची व्याप्ती आहे जैन धर्मामध्ये. आणि आहे की नाही बघा अशी त्या ठिकाणी. आत आपले परिणाम निर्मळ आहेत तर बाहेरून सहज सदाचार होऊन जाईल त्या ठिकाणी. पण बाहेरून देखादेखी सदाचार करेल, दुसऱ्याला दाखवण्यासाठी करेल, मानाधिकाच्या द्वारे करेल, लोकपोषणाच्यासाठी करेल, तर आत परिणाम तसे असतील असा काही नियम नाही त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये अर्थध्यान असेल, लोभाधिक कषाय असतील, अनेक त्या ठिकाणी अशा प्रकारे. तर अंतरंग परिणामाची बहिरंग परिणामाची व्याप्ती आहे, परंतु बहिरंग परिणामाची अंतरंग परिणामाची व्याप्ती नाही त्या ठिकाणी. म्हणून सांगितलं की त्या ठिकाणी की ऐसे अनेक कल्पित बातें करते हैं तो जैन धर्म में संभव नहीं है. जैन धर्मामध्ये गोष्ट नाही, इतर धर्मामध्ये. जैन धर्म पूर्ण परिणामावर अवलंबून आहे. जसे परिणाम करेल, या काट्यामध्ये 5 किलो टाकले तरी इकडे 5 किलो माल येणार. कर्णानुयोग आहे ना, काटा त्या ठिकाणी. तुम्ही एवढे कर्म केले म्हणजे असे परिणाम केले की असं फळ, इकडे एवढे परिणाम केले एवढं फळ, जसले परिणाम करेल तसलं फळ, त्याच्या वेगळं मिळणार नाही. खोटे परिणाम केले तर खोटं फळ, चांगले परिणाम केले चांगलं फळ त्या ठिकाणी. समभाव केले त्याचं फळ धर्म. अशा प्रकारे जसे परिणाम तसं, त्याच्यामध्ये कुठं हलायला जागा नाही. इस प्रकार यह जैन में श्वेतांबर मत है, वह भी देवादिक का व तत्वों का व मोक्ष मार्गादिक का अन्यथा निरूपण करता है. अशा प्रकारे जैनामध्ये एक श्वेतांबर मत स्थापित झालं कुंदकुंदाचार्यांच्या आधी त्या समयाला, आणि ते देवादिकाचं, तत्वाचं आणि मोक्ष मार्गाचं अन्यथा निरूपण करतात. मूल में भूल आहे ना या ठिकाणी. ते देवादिकाचं पण निरूपण विपरीत करतात, तत्वाचं निरूपण पण विरुद्ध करतात आणि मोक्ष मार्गाचं पण अन्यथा निरूपण करतात. इसलिए मिथ्या दर्शनाधिक का पोषक है तो त्याज्य है. म्हणून ते काय, मिथ्या दर्शनाधिकाचं पोषक आहे आणि म्हणून त्याज्य आहे. सच्चे जैन धर्म का स्वरूप आगे कहते हैं. खऱ्या जैन धर्माचं स्वरूप काय आहे ते पुढे सांगणार आहे. उसके द्वारा मोक्ष मार्ग में प्रवर्तना योग्य है. त्याच्याद्वारे मोक्ष मार्गामध्ये प्रवर्तन करणं योग्य आहे.
वहाँ प्रवर्तने से तुम्हारा कल्याण होगा. तर खरा जैन धर्म काय आहे, खऱ्या जैन धर्माचं स्वरूप काय आहे ते त्याचं पुढं सांगणार आहे. ते जाणून घेऊन अन्य शास्त्रामध्ये पण सांगितलेलं आहे. जैन धर्माचं स्वरूप काय आहे वास्तविक ते जाणून घेऊन मोक्ष मार्गामध्ये प्रवर्तन करण्यायोग्य आहे. आणि असं केलं असताना तुमचं कल्याण. तरी मोक्ष मार्ग काय आहे, तो जाणून घेणं आवश्यक आहे. प्राप्त करण्यापूर्वी जाणणं आवश्यक आहे. जाणे तर प्राप्त करेल. मी जाणणारच नाही, सत्य जाणणार नाही तर काय प्राप्त करणार. असंच त्याला सत्य मानून बसेल तर बरोबर. मोक्ष मार्गच माहीत नाही त्यांना, देवशास्त्र गुरुचं स्वरूप माहीत नाही. त्यामुळे नाना प्रकारची मतं स्थापित झालेली आहेत. अशा प्रकारे हा 5वा अधिकार विविध मत समीक्षा, विविध मताची समीक्षा या ठिकाणी परीक्षा. आता 6वा अधिकार, 6वा आणि 7वा अधिकार महत्वपूर्ण आहे. कुदेव कुगुरु व कुधर्म का प्रतिषेध. त्याच्यामध्ये कुदेव कुगुरु आणि कुधर्म त्याचा निषेध करत आहे. म्हणजे खऱ्या देवशास्त्र गुरुचं स्वरूप सांगत आहे 6व्या अधिकारामध्ये. आणि 7व्या अधिकारामध्ये जे सूक्ष्म मिथ्यात्व आहे त्या ठिकाणी त्याचा पण निषेध करतात. म्हणजे 6व्या अधिकारामध्ये गृहीत मिथ्यात्व आणि 7व्या अधिकारामध्ये अगृहीत मिथ्यात्व त्या संबंधी निरूपण होत आहे. मिथ्या देवादिक भजे हो हे मिथ्या भाव सजती नको साचे भजो यहित हित उपाव. दोघांमध्ये करायचं मिथ्या देवादिक भजे हो हे मिथ्या भाव. मिथ्या देवादिकाला भजे तर तो कोणता भाव आहे, शिखा भाव, खोटा भाव आहे. अनंत संसाराचं कारण आहे. सगळ्यात पहिला घेण्यायोग्य नियम कोणता, मिथ्या देवशास्त्र गुरूंचा नमस्कार न करण्याचा नियम. कारण सगळ्यात मोठं जैन धर्मामध्ये परिपाठी आपण वाचलं ना, त्याच्यामध्ये झालं 6व्या अधिकारात शेवटी येणार आहे. जैन धर्म में तो ऐसी अमनाय है कि सबसे पहले बड़ा पाप छुड़ाया है. आचार्य शांतीसागर महाराजांच्या याच्यात आहे ना, आचार्य शांतीसागर महाराजांचे 400 लोकांनी नियम घेतला. त्या चातुर्मास होता त्या ठिकाणी. मी त्या ठिकाणी अन्य देवी देवतांना भजणार नाही म्हणून. इथे बघा 192 पानावर दिलेलं आहे. जिन धर्म में तो यह अमना है कि पहले बड़ा पाप छुड़ाकर फिर छोटा पाप छुड़ाया है. जैन धर्मामध्ये ती अमनाय आहे, अशी पद्धत आहे की पहिल्यांदा सगळ्यात मोठं पाप सोडवलेलं आहे आणि नंतर क्रमाक्रमाने लहान लहान पाप सोडवलेली आहे. इसलिए इस मिथ्यात्व को सप्त व्यसनादिक से भी बड़ा पाप जानकर पहिले छुड़ाया है. हे मिथ्यात्व आहे ते 7 व्यसनापेक्षाही मोठं पाप आहे. 7 व्यसनामुळे जीव कुठं जाईल, नरकाला. 7 व्यसनामुळे जीव कुठं जातो, नरकाला. आणि मिथ्यात्वामुळे जीव कुठं जातो, निगोदामध्ये. नरकातून येऊन त्याला सम्यक दर्शन होऊ शकतं है ना. 4थ्या नरकापर्यंत जीव मोक्षाला जाऊ शकतो, नरकाला गेलं. 7 व्यसनापेक्षाही मोठं पाप मिथ्यात्व आहे. समजेल या ठिकाणी. सप्त व्यसनादिक से भी बड़ा पाप जानकर पहले छुड़ाया है. इसलिए पाप के फल से डरते हैं, अपने आत्मा को दुख समुद्र में नहीं डुबाना चाहते, वे जीव इस मिथ्यात्व को अवश्य छोड़ो. म्हणजे सगळ्यात पहिला नियम घेण्यायोग्य कोणता आहे, कुदेव कुगुरु कुशास्त्र है ना. यांना मी भजणार नाही, यांना प्राण गेले तरी नमस्कार करणार नाही. पंचपरमेश्वरी शिवाय मी कोणालाही नमस्कार करणार नाही धर्म मार्गामध्ये. आली गोष्ट लक्षात. पहिला नियम, हा नियम ज्याला नाही बाकीचे नियम घेईल तर ते सगळे निष्फळ ठरतील. त्याच्यानंतर क्रमाने 7 व्यसनाचा त्याग, त्याच्यानंतर रात्री भोजनाचा त्याग, त्याच्यानंतर तन्मूळ भक्षणाचा त्याग, मग त्याच्यानंतर तुम्हाला जे काही आणखी त्याग करायचा.
नियम घेण्याचा पण त्या ठिकाणी हे आहे, त्या ठिकाणी क्रम आहे. आणि श्वेतांबरामध्ये तो अक्रम विधी आहे कोणताही. काय झालं त्या ठिकाणी, मी खरबूज सोडलं, मी कलिंगड सोडलं आणि कांदा लसूण बटाटा खातो का? कलिंगड सोडून आणि खरबूज सोडून काय केलं? ठीक आहे, अभक्ष्य तुला खायचं नाही, नको खाऊ, पण कांदा लसूण बटाटा खातोय, रात्री भोजन करतोय आणि मी अष्टमी चतुर्दशी एकासन करतो, उपवास करतो. काय उपयोग आहे त्याचा? रात्री भोजनाचा तुझं त्याग झालेला नाही, रात्री भोजन सोडत नाही आणि त्या ठिकाणी, आणि मी अष्टमी चतुर्दशी उपवास करतो, एकासन करतो, हे पदार्थ खात नाही, ते पदार्थ खात नाही आणि रात्री भोजन चालू आहे त्या ठिकाणी. असा नाही, उलटा क्रम नाही जैन धर्मामध्ये. मिथ्यात्वाचं सुटले नाही. अन्य देवी देवतांना, रागी द्वेषी देवी देवतांना भजतो आहे त्या ठिकाणी. बीजराग देवाचा पत्ता नाही त्या ठिकाणी. आणि हे सोडलं, ते सोडलं, अमुक केलं, तमुक केलं, उपवास केले, 10 उपवास केले, काय फायदा आहे? खऱ्या देवगुरुशास्त्राची ओळख करून पहिले कुदेवादिकांना भजायचं बंद कर. स्वप्नात देखील मिथ्या देवादिकांना तू भजू नको. कुठं? स्वप्नात देखील. अलग लक्षामध्ये तरी मिथ्या देवादिकांना भजणं महापाप आहे. नाही या ठिकाणी 192 पानं, किती 192 पानं अशी अन्याय आहे जैन धर्मामध्ये की मिथ्या देवादिकाला जो भजेल त्याला निगोदाचा मार्ग आहे. त्याला सत्व विराधनेचं फळ निगोद आहे. 7 पापाचं फळ नरक आहे त्या ठिकाणी. पण नरकात गेला तरी तिथं पश्चाताप होईल, आपण हे चुकलो, हे आपण करायला नको होतं त्या ठिकाणी, आता करणार नाही, अशा प्रकारे त्या ठिकाणी तो पश्चाताप करून सम्यक्त्व धारण करू शकतो. पण निगोदामध्ये गेल्यानंतर काय करायचं? अनंत जन्म मरणाशिवाय त्याला उपायच नाही. संसारामध्ये भटकंती करण्याशिवाय त्याला उपाय नाही. म्हणून जो आपल्या आत्म्याला या संसार समुद्रामध्ये डुबू इच्छित नाही त्याने मिथ्यात्व पहिल्यांदा त्याग केला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी प्राण गेले तरी आलं लक्षामध्ये या ठिकाणी कोणाच्या भयाधिकाने, राजाच्या भयाधिकाने, समाजाच्या भयाधिकाने, ख्यातीला पूजेच्या द्वारे मिथ्या देवाधिकांना भजणं या ठिकाणी योग्य नाही. कारण ते दुर्गतीचं कारण आहे. वजीर सिंहोदर राजा आहे, त्या राजाच्या पाया पडायला लागू नये म्हणून त्याने, म्हणून अंगठीमध्ये जिनेंद्र भगवंताची प्रतिमा ठेवली होती. हां म्हणजे त्याची दृढता दाखवली. वास्तविक पाहता तो व्यवहार आहे. धर्ममार्ग अलग आहे, व्यवहार मार्ग अलग आहे. परंतु तरी सुद्धा त्या ठिकाणी त्याची स्तुती केलेली आहे. त्या ठिकाणी दाखवली की त्याची दृढता कशी होती की त्या ठिकाणी तो जिनेंद्र भगवंताशिवाय कोणाला नमस्कार करत नव्हता. अशी त्या ठिकाणी राज्य गेलं तरी चालेल माझं, परंतु मी कोणाला नमस्कार करणार नाही अशा प्रकारे. अनादि से जीवों के मिथ्या दर्शनाधिक भाव पाए जाते हैं. अनादि कालापासून या जीवाचे मिथ्या दर्शन अधिक या शब्दाने मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र्य हे परिणाम अनादि कालापासून आहेत. तेच घेऊन आलेले आहेत. सगळे जीव आहेत ते हे मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्या चारित्र्य रूप परिणामाला घेऊन आलेले आहेत. मिथ्या दर्शन म्हणजे विपरीत श्रद्धा घेऊन आले. त्याला शिकवावं लागत नाही. धनसंपत्तीमध्ये सुख असतं, विषय कषायामध्ये सुख असतं, पंचेंद्रियाच्या भोगामध्ये सुख आहे, बाह्य साधन सामग्रीमध्ये सुख आहे. हे मिथ्या श्रद्धा नाही. हा मागच्या भावातून घेऊन आलेला आहे. हे सुटेल कसं? विचार करेल तर कशात सुख आहे. हां, त्या साधन सामग्रीमध्ये सुख आहे, टी व्हीमध्ये सुख आहे, मोबाईलमध्ये सुख आहे, बाह्य आधुनिक सर्व पदार्थामध्ये सुख आहे. धनसंपत्ती असेल तर मी सुखी आहे. हे मिथ्या श्रद्धा नाही. आत्मा स्वयं सुखमय वस्तू आहे, त्याची श्रद्धा नाही. करातून सुख येतं काय? म्हणजे ते विपरीत श्रद्धा मिथ्या आहे ना त्या ठिकाणी. अनादिसे जीवों के मिथ्या दर्शन असं श्रद्धा आहे का नाही आपलं त्या ठिकाणी? सोडण्याची गोष्ट नाही, श्रद्धा या ठिकाणी पहिल्यांदा तपासत आहे. तुझं श्रद्धान कुठं आहे? परावर आहे की नाही? शरीर नीट तर मी सुखी,
घर वगैरे व्यवस्थित असेल, कपडा लत्ता व्यवस्थित असेल, धनसंपत्ती असेल, खायला प्यायला व्यवस्थित असेल, तर मी मिथ्या श्रद्धा नाही. आत्म्याचा आणि या जड पदार्थांचा काय संबंध आहे आणि याची मान्यता त्या ठिकाणी. त्याप्रमाणे मिथ्या ज्ञान, ज्ञान पण मिथ्या ज्ञान आहे त्या ठिकाणी. पर पदार्थाचं ज्ञान झालं, पर तर मी सुखी बनेन, डॉक्टरकीचं ज्ञान, इंजिनियरिंगचं ज्ञान वगैरे असं बाहेरचं ज्ञान झालं तर मी सुखी बनेन, ही मिथ्या ज्ञानाधिक. आणि चारित्र्य त्याचप्रमाणे तो त्या ठिकाणी क्रिया पण काय करतो आहे, सगळ्या विपरीत त्या ठिकाणी. आणि ह्या क्रिया करून मी सुखी बने अशी त्याची मान्यता आहे. अनादिसे जीवों के मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, ज्ञानाधिक भाव पाए जाते, मिथ्या दर्शनाधिक भाव पाए जाते. हे बघा, पहिल्यांदा श्रद्धेतून हे मिथ्या दर्शन ज्ञान चारित्र्य आहे ते सुटून जातं, यथार्थता प्रगट होते. उनकी पुष्टता का कारण आणि त्याच्या पुष्टतेचं निमित्त कारण कु देव कु गुरु कु धर्म सेवन है. आणि त्याच्या पुष्टतेचं कारण काय आहे, कु देव कु गुरु आणि कु धर्म आहे. त्याला कु देव कु गुरु आणि कु धर्माचं सेवन केलं असताना मिथ्यात्व खूप पुष्ट होतं, पाप खूप बांधलं जातं, तत्वाची विराधना होते. त्याच्यामध्ये का पाप कोणतं बांधलं जातं, तत्वाच्या विराधनेचं बांधलं जातं. आत्म्याचं तत्व तर ज्ञान आनंदमय आहे आणि या कुदेवादिकाला भजेल तर या ठिकाणी या तत्वाची विराधना आहे की आत्मा ज्ञानानंद स्वभावी आहे. या तत्वाच्या विराधनेचं फळ म्हणजे मिथ्यात्वाचं पाप अधिक आहे. इनकी पुष्टता का कारण कुदेव कु गुरु कु धर्म का सेवन है, उनका त्याग होने पर मोक्ष मार्ग में प्रवृत्ति होती है, इसलिए इनका निरूपण करते हैं. म्हणून त्याचा त्याग झाल्याशिवाय कुदेव कु गुरु आणि कु धर्माचं सेवन त्याचा त्याग झाल्यानंतरच मोक्ष मार्गामध्ये प्रवृत्ती होते. हा व्यवहार सांगितला आलं लक्षामध्ये. आत्म्याला जाणण्याची गोष्ट अजून पुढे येईल त्या ठिकाणी. पहिले तुझा व्यवहार कसा आहे त्या ठिकाणी, अजून खूप तुझ्या हृदयामध्ये कुदेव कु गुरु कुशास्त्र बसलेले आहे त्या ठिकाणी. हितरागी देव, निर्ग्रंथ गुरु, दयामय धर्म त्याचा पत्ता नाही. तो कसा असतो त्याचं त्याला स्वरूप माहीत नाही. आपलं हित करणारे कोण आहे हे पत्ता नाही. हे कुदेवाधिक या आत्म्याचं हित करणारे आहे, त्या संसार सागरामध्ये दुःख सागरामध्ये डुबवणारे आहेत त्या ठिकाणी. कुदेव का निरूपण और उनके श्रद्धानाधिक का निषेध. त्यामध्ये पहिल्यांदा कुदेवाचं निरूपण करतात आणि त्याच्या श्रद्धानाचा निषेध करतात. कुदेव कसे असतात आणि त्यांचं श्रद्धान आहे ते दुःखाचं कारण असल्या कारणाने त्याचा निषेध करतात. वहाँ जो हित के करता नहीं है और उन्हें भ्रम से हित का करता जानकर सेवन करे सो कुदेव है. कुदेवाची व्याख्या काय केली की जे हिताचे करता नाही म्हणजे हित करू शकत नाही त्या जीवाचे, परंतु भ्रम से हित का करता जानकर, भ्रमाने हिताचा करता जाणून त्यांचं सेवन करतात, त्यांची पूजा वगैरे करतात त्या ठिकाणी, त्यांचा आश्रय करतात, ते कुदेव आहे. त्यांच्यामध्ये हित नाही, आपल्या हिताचे करता नाही. आत्म्याचं हित, आत्म्याचं स्वरूप जाणण्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये रममाण होणे. आपल्या आत्म्याचं स्वरूप दाखवण्यामध्ये कोण निमित्त आहे, अन्य देवी देवता, रागीद्वेषी देवी देवता, ब्रह्मावती, क्षेत्रपाळ वगैरे कोण आहे. आपल्या आत्म्याचं स्वरूप दाखवण्यामध्ये निमित्त कारण वीतरागी देव आहे, निर्ग्रंथ गुरु आहे त्या ठिकाणी. त्यांना शरण जाण्याऐवजी तू अन्य जीवांना शरण जातोय, रागीद्वेषी देवी देवतांना शरण जातोय आणि भ्रमाने त्यांना हिताचं कारण मानतो आहे. भ्रम आहे ना याला की ते आपलं हित करतील, आपलं संकट दूर करतील, आपले रोगाधिक दूर करतील, आपली दरिद्रता दूर करतील. ते कसे करणार. तुझ्या पुण्य पापाच्या उदयाशिवाय वितरागी भगवान देखील काही करू शकत नाही, तर अन्य देवी देवता काय करते. ते तर आपल्यासारखे संसारी आहेत. तुझ्या पापाचा उदय असेल तर कोणी आलं तरी तुला काय करू शकणार आहे. म्हणून तो हा त्याला वाटतं की हे आपली हित करतील, ते विधान केलं, अमुक केलं, अशा प्रकारची वास्तू बांधली, वास्तुशास्त्र वगैरे त्याप्रमाणे केलं, त्या ठिकाणी हातामध्ये दोरा वगैरे टाईट वगैरे बांधला, मग शांती लागते. तर दोऱ्यातून शांती येते काय. मंत्रून दोरा बांधला हातामध्ये तर म्हणजे कशासाठी बांधला विचारलं नाही, ते शांती मिळण्यासाठी. त्या दोऱ्यात शांती आहे ते तर जड आहे, तुझा आत्मा तर शांतीचा पिंड आहे. तुझ्या आत्म्याचं स्वरूप जाणणार नाही आणि मिथ्या मान्यता खोटी
ज्याच्यातून जे निष्पन्न होणार नाही त्याच्यातून ते निष्पन्न होण्याची बुद्धी गहाण टाकून हे होऊ शकेल का असं विचार करत नाही. म्हणून सांगितलं महाराजांनी की हा दोरा बांध तुला शांती मिळेल. बस त्याने बांधला दोरा हातात. तरी विचार न करता कशी शांती मिळेल याच्यातून. आत्मा तर शांतीचा पिंड आहे. तो दोरा जे जे दोरे बांधतील त्या सगळ्यांना शांती मिळायला पाहिजे. बस सोपा उपाय आहे ना. दोरा बांधायचा आणि शांती प्राप्त करायची. दोरा बांधायचा आणि धनसंपत्ती प्राप्त करायची. दोरा बांधायचा आणि रोगातून मुक्त व्हायचं. आणि सोपा उपाय आहे की नाही. असं होऊ शकत नाही. विचार केला पाहिजे. विचार न करता अशा प्रकारे काही पण ग्रहण करणं त्याचं नाव मिथ्यात्व. दिलं नाही वाक्य. वहाँ जो हित के करता नहीं है और उन्हें भ्रम से हित का करता जानकर सेवन करे सो कुदेव है. जे आपल्या हिताचे करता नाही, आपल्याला सुख प्राप्त करण्यामध्ये कारण नाही, परंतु भ्रमाने ते त्याला हिताचे करता जाणून त्याचं सेवन करतात, ते कुदेव आहे. उनका सेवन 3 प्रकार के प्रयोजन सहित करते हैं. कहीं तो मोक्ष का प्रयोजन है, कहीं परलोक का प्रयोजन है, कहीं इस लोक का प्रयोजन है. त्याच्यामध्ये 3 प्रयोजन सांगितले. हेतू प्रयोजन. काही जण मोक्षाच्या प्रयोजनासाठी कुदेवादिकाचं सेवन करतात. त्या ठिकाणी पण त्यांना स्वतः मोक्ष मार्ग माहीत नाही तर ते आपल्याला मोक्ष मार्ग कसा सांगते. आणि रागाच्या अभावामध्ये मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांचा राग तर नष्ट झालेला नाही, रागाधिक नष्ट करण्याचं श्रद्धा नाही, तर ते सम्यक दृष्टी पण नाही. रागाधिक नष्ट करण्याचं श्रद्धा नसेल तर सम्यक दृष्टी तरी होईल. हे रागाधिक भाव आहेत, विकारी भाव आहेत, हे नष्ट होतील तर आत्मा सुखी बनेल असं श्रद्धान तो सम्यक दृष्टी आहे त्या ठिकाणी. आणि असं श्रद्धान पण ज्याचं नाही त्या ठिकाणी तो आपल्याला असं श्रद्धान उत्पन्न करण्यामध्ये निमित्त कसा पडू शकेल. तर लोक आपलं पुढच्या भावामध्ये चांगलं व्हावं म्हणून तो अशा कुदेवादिकांना बसतो किंवा या लोकांमधलं प्रयोजन साधण्यामध्ये धनसंपत्ती मिळावी, शरीर नीट राहावं, त्या ठिकाणी आयुष्य भरपूर मिळावं या प्रयोजनाच्या सिद्धीसाठी आयुष्यरी वपुराधिकम यदि भवेत. परंतु हे आयुष्य, पैसा आणि शरीर हे पूर्वपार्जित पुण्याच्या अधीन आहे. कोणी एक कण देखील देऊ शकत नाही ना. भाग्य से अधिक है ना, समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता. तरी एक पैसा देखील मिळत नाही. आपण रात्रंदिवस खूप प्रयत्न केल्यावर जास्त पैसे मिळतील की नाही. अकाट्य सिद्धांत आहे. तुझ्या पुण्यापेक्षा, तुझ्या पुण्याच्या उदयापेक्षा तुला एक काही पण जास्त मिळणार नाही. कोणाची पण सेवा कर, कोणाला पण शरण जा, किती पण कष्ट कर, काही पण कर. तरी अकाट्य सिद्धांत आहे. धनसंपत्ती, शरीर आणि आयुष्य हे पूर्वपार्जित कर्माच्या अधीन आहे. त्याच्यामध्ये कोणी देखील 1 अंशाचा देखील बदल करू शकतो. या तिन्हीमध्ये कशामध्ये धनसंपत्ती, आयुष्य आणि हे शरीर याच्यामध्ये थोडा देखील किंचित देखील कोणी बदल करू शकत नाही. आणि याचा सगळा प्रयत्न जन्मल्यापासून मरेपर्यंत, उठल्यापासून झोपेपर्यंत सगळा प्रयत्न या तिन्हीमध्ये बदल करण्याचा असतो. धनसंपत्ती बदलली पाहिजे, जास्त आली पाहिजे त्या ठिकाणी, शरीर नीट राहिलं पाहिजे त्या ठिकाणी, आणखीन काय आयुष्य वाढलं पाहिजे. त्या तिन्हीसाठी कोणाला पण शरण जा, कोणीही याच्यामध्ये फेरबदल करू शकत नाही. कोणीही, कारण हे तुझ्या पूर्व पुण्याच्या अधीन आहे. आणि पुण्य कोणी कोणाला देऊ शकत नाही. साता कर्म, असाता कर्म कोणी कोणाला देऊ शकत नाही. आयुकर्म कोणी कोणाला देऊ शकत नाही. तो मला वाचवेल, तो मला जगवेल, मी त्याला मारेल, कसं शक्य. तो आयुकर्म त्याचं हिरावून घेऊ शकतो का? तो त्याला आयुकर्म देऊ शकतो का? डॉक्टरने त्याला वाचवलं, डॉक्टर वाचवू शकतो की नाही? मग कसं म्हणतात डॉक्टरने त्याला वाचवलं? डॉक्टर आयुकर्म देत असेल तर त्याने वाचवलं म्हणा. जर तो आयुकर्म देऊच शकत नाही तर डॉक्टर त्याला कसं वाचवतो? आयुकर्म काय आहे हे माहीत आहे का? त्याच्यामध्ये एक समयाचा देखील फेरबदल होऊ शकत नाही. जेवढं आयुकर्म बांधलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं देखील कमी करता येत नाही, थोडं देखील किंचित देखील जास्त करता येत नाही. त्याप्रमाणे शरीर धनसंपत्तीमध्ये पण लावायचं आहे. ह्या तिन्ही गोष्टी आहेत बघा. सगळी दुनिया या 3 गोष्टीच्या पाठीमागं पळते आहे. या ठिकाणी इह लोकांसंबंधी हे प्रयोजन आहे ना, त्याच्यामध्ये पुन्हा हे 3 भेद पडतात त्या ठिकाणी, धनसंपत्ती, आयुष्य आणि शरीर त्या ठिकाणी. आणि सगळी दुनिया अज्ञानाने ही याच्यामध्ये फेरबदल करू शकत नाही. त्याच्यामध्ये फेरबदल करण्यासाठी नाही असं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे त्या ठिकाणी, हे का होत नाही? प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न करून तरी असं होईल की नाही?
अशी त्याची मान्यता आहे, मिथ्या मान्यता. खूप प्रयत्न केला तर, त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या डॉक्टरला दाखवलं तर फरक होईल की नाही, तो निरोगी तरी होईल की नाही, 4-8 दिवस तरी जास्त जगेल की नाही. हा, कोणी काही करू शकत नाही. एकदा कर्म उदयात येत नाही, सत्तेमध्ये पडलेला आहे तोपर्यंत काही नाही. एकदा उदय सुरू झाल्यामध्ये ते कोणी रोखू शकत नाही. त्या ठिकाणी जिनेंद्र भगवान देखील रोखण्यामध्ये समर्थ नाही. त्या ठिकाणी कोणी काही कोणामध्ये फेरबदल करू शकत नाही. तरी सुद्धा मग आता जिनेंद्र भगवान करत नाहीत, मग हा अन्य देवी देवतांना शरण जातो, कोणाला तरी शरण जातो. हे करतील ते तशा प्रकारे सांगतात, हे कर ते कर, अमुक कर तमुक कर, म्हणजे त्या ठिकाणी तुला बरं वाटेल, अमुक त्या ठिकाणी हे विधान केलं, हा विधी केला त्या ठिकाणी तर तुला शांतता लाभेल, रोग बरा होईल वगैरे अशा प्रकारे सांगितले की तो त्याच्यावर विश्वास ठेवतो. त्या ठिकाणी बुद्धी घाण टाकतो. तुझ्या पुण्यामध्ये कोण फेरबदल करू शकतो आहे? तुझ्या परिणामाने ते उपार्जित केलेलं आहे, तू त्याच्या विरुद्ध परिणाम कर. पूर्वी खोटे परिणाम केले होते, पाप परिणाम केले होते, त्याच्यामुळे प्रतिकूलता आली होती. आता त्याच्या विरुद्ध परिणाम कर. तो त्याच्यावर वास्तविक इलाज आहे. जो वास्तविक इलाज आहे तो तर करत नाही आणि खोटे खोटे इलाज करत बसतो. सो प्रयोजन तो सिद्ध नाही होते. अशा प्रकारे 3 प्रयोजनांना सहित त्या ठिकाणी मोक्षाचं प्रयोजन घेऊन, परलोकाचं प्रयोजन घेऊन आणि या लोकाचं प्रयोजन घेऊन सो प्रयोजन तो सिद्ध नहीं होते, कुछ विशेष हानि होती है, इसलिए उनका सेवन मिथ्या भाव है वो बतलाते हैं. यांचं सेवन केलं असताना सिद्धी तर काही होत नाही, परंतु मिथ्या भाव अधिक पुष्ट होतो. म्हणून त्या ठिकाणी हे सांगतायत की मिथ्या देवाधिकाचा जास्त. ते कसं सांगतायत? अन्य मतों में जिनके सेवन से मुक्ति का होना कहा है, उन्हें कितने ही जीव मोक्ष के अर्थ सेवन करते हैं परंतु मोक्ष होता नहीं है. उनका वर्णन पहले अन्य मत अधिकार में कहा ही है. तर अन्य मतामध्ये मोक्षाची प्राप्ती होण्यासाठी, मुक्तीची प्राप्ती होण्यासाठी ते अन्य देवांचं सेवन वगैरे करतात, परंतु मोक्ष होताना दिसत नाही. त्याचं वर्णन 5व्या अधिकारामध्ये केलेलं आहे. तथा अन्य मत में कहे देवों को कितने ही परलोक में सुख होगा दुख नहीं होगा ऐसे प्रयोजन से सेवन करते हैं. सो ऐसी सिद्धि तो पुण्य उपजाने और पाप न उपजाने से होती है. बस परलोकामध्ये आपण सुखी व्हावं, दुःख होऊ नये असं जर वाटत असेल तर परलोकामध्ये सुखी होण्याचा उपाय या भावात पुण्य करून ते पुढच्या भावामध्ये घेऊन जाईल तर तो सुखी बनेल. पुण्य आणि पाप हे दोनच असे आहेत की या लोकातून पुढच्या लोकामध्ये घेऊन जाता येतात. तर आत्ता पुढच्या परलोकामध्ये सुखी व्हायचं असेल, दुःख नको असेल तर त्याचं प्रयोजन त्या ठिकाणी काय करावं लागेल? त्याची सिद्धी कशाच्या द्वारे होईल? पुण्य उपजाने और पाप न उपजाने से होती है. पुण्य उपार्जित करेल, पाप उपार्जित करणार नाही तर पुढच्या भावामध्ये तो सुखी होईल. परंतु आप तो पाप उपजता है और कहता है ईश्वर हमारा भला करेगा, आणि स्वतः तर मात्र दिवस रात्र पापामध्ये लागलेला आहे आणि मानतो हे देव, हे ईश्वर आमचं भलं करतील. तू पाप कार्य करतो आहे, पाप परिणाम करतो आहे आणि देव माझं भलं करतील. कसं करतील? जे करेल नाही ना तर ते त्याला भोगावं लागणार आहे. तुला सुखी व्हायचं तू सुलटे परिणाम कर. देव काय सांगतील त्या ठिकाणी? तुला सुखी व्हायचं असेल तर तू पुण्य कर, सुखी त्या ठिकाणी त्याचे सुलटे परिणाम कर तर तू सुखी होशील. परंतु आप तो पाप उपजता है और कहता है ईश्वर हमारा भला करेगा, तो वहाँ अन्याय ठहरा. मग तिथं अन्याय होईल. तू पाप करायचं आणि ईश्वर कसं आहे त्या ठिकाणी की एखादं खोटं कार्य करायचं आणि मग त्या ठिकाणी न्यायाधीशाला लाच वगैरे देऊन त्या ठिकाणी मला सोडव यातून. मग न्यायाधीश सोडवतो की नाही? तसं ईश्वराला लाच देऊन भगवान मला सोडवा याच्यातून, मी तुम्हाला हे करतो, मी इतकं दान देतो, अमुक करतो, मला या संकटातून सोडवा. मग भगवान त्याला सोडवेल तर काय? अन्याय कसला? भगवान अपराधी ठरेल. अरे तो न्यायाधीश अपराधी ठरेल ना. तसं जर भगवान तुझ्याकडून लाच घेऊन जर तुला सोडवत असतील त्या ठिकाणी तर भगवानच पहिला अपराधी ठरेल ना त्या ठिकाणी. वहाँ अन्याय ठहरा, क्योंकि किसी को पाप का फल दे किसी को न दे ऐसा तो है नहीं है.
असं कोणी ईश्वर नाही की कोणाला पापाचं फळ देतो, कोणाला पुण्याचं फळ देतो, असं तर ईश्वराचं स्वरूप नाही. जैसे अपने परिणाम करेगा वैसा ही फल पाएगा. जसे आपले परिणाम करेल तशाच फळाला प्राप्त होईल. जसे परिणाम करतो तशा फळाला हा प्राप्त होतो. असंच का? असेच परिणाम केले होते. कसे परिणाम केले होते त्याचा विचार करा. त्या ठिकाणी आहे ना, त्या ठिकाणी आपल्यामध्ये कोण इन परिणामों का फल क्या होगा, किंवा काय परिणाम, ते पुस्तक आहे की या इन परिणामों का फल क्या होगा हे पण एक आहे. आणि दुसरं एक ते भाव काय भावदीपिका नाही, भावदीपिका नाही, भावदर्पण आहे ना, भावदर्पण. आपण जे भाव करतो आहे याचं फळ आत्ता वाटतं आपल्याला काय येतंय, भाव करतो आहे आणि ज्यावेळेस उदयात येतील त्यावेळेला ते सहन होत नाही. कुठून आलं, कसं झालं, आता हे दूर कसं होईल. तू केले तेवढ्या काळ तुला भोगावंच लागणार आहे, सुटणार नाही. तू परिणाम केले त्याचं फळ कोण भोगणार, दुसरा भोगणार, तुलाच भोगावं लागणार, तुला एकट्यालाच भोगावे लागणार. एकटाच परिणाम करतो, एकटाच सुखदुःख भोगतो, एकटाच स्वर्गाला जातो, एकटाच नरकाला जातो, एकटाच मोक्षाला जातो, एकटाच संसारामध्ये भ्रमण करतो, कोणी बरोबर येत नाही. कारण परिणाम एकट्याने केलेले असतात. अनेक गोष्टी असतात त्या ठिकाणी. बस एकाच घरामध्ये 7, 8, 10 व्यक्ती असतात. एखादा व्यर्थ क्लेश भोगत असतो. सगळ्याला खायला प्यायला सगळं समान आहे, राहायला वगैरे सगळं सारखं आहे, सगळ्या वस्तू समान आहे, पण मनामध्ये त्याला क्लेश, मनामध्ये दुःख होत असतं. का? काही होईल. कर्माचा असा उदय आहे त्या ठिकाणी, विचित्र उदय आहे की त्याला त्याच्यामध्ये सुख, शांती, समाधान वाटत नाही. अशा प्रकारे तो बेचैन असतो, भोगू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती असते. का? तर त्याने केलेलं कर्म तसं आहे. जसं कर्म करेल तसं फळ. ते नाना प्रकारच्या कथा पण त्याच्यामध्ये आहेत ना, की काय केलं की त्या ठिकाणी अशा प्रकारची स्थिती प्राप्त होते वगैरे. तो जैसे अपने परिणाम करेगा वैसा ही फल पाएगा. ईश्वर किसी का बुरा भला करने वाला नहीं है. ईश्वर कोणाचं भलं बुरं करणारा नाही. आणि जैन कुलात उत्पन्न होऊन देखील असं मानेल की ईश्वर माझं भलं बुरं करतात. आता ईश्वर कोणी नाही, पण महावीर भगवान, ऋषभदेव भगवान, 24 तीर्थंकर भगवान माझं भलं करतील, वाईट करतील. वाईट तर कोणाचं करतच नाही, पण भलं करतील. भलं तरी करतील की नाही 24 तीर्थंकर? तुझं भलं तुझ्याच कारणाने होणार आहे. परंतु ज्या वेळेला भलं होईल त्यावेळेला जर तीर्थंकर भगवंताचा उद्देश ग्रहण करेल आणि परिणाम सुधारेल तर तुझं भलं होईल. त्यावेळेला निमित्तपणाचा आरोप त्यांच्यावर आला. भलं करत नाही. जर भलं करतात अशी जर मान्यता असेल तर अन्य मतवाले जसे ईश्वर भलं करतो अशी त्याची मान्यता आहे, तशी तुझी पण मान्यता खोटी आहे. ते म्हणतात शंकर विष्णू माझं भलं करतील, हा म्हणतो महावीर भगवान माझं भलं करतील, ऋषभदेव माझं भलं करतील, त्यांची कृपा असेल तर माझं भलं होईल त्या ठिकाणी. आणि तुझे परिणाम भगवान सांगतात तू तुझे परिणाम सांभाळ, तुझं भलं होईल. त्यावेळेला त्याने भगवंताचा आश्रय केला म्हणून भगवान निमित्त आहे. आलं लक्षामध्ये? तुझं भलं होण्यामध्ये भगवान निमित्त आहे. तुझं ते भलं करत नाही, ते करता नाही. ईश्वर करता असू शकत नाही. कोणी कोणाचा करता नाही त्या जगामध्ये. आणि कर्तृत्व मानेल तर कर्तृत्वाचं महापाप आहे, मिथ्यात्व. मग एकाचं भलं करतात, एकाचं भलं करत नाही असं होईल. मग सगळ्यातच का भलं करत नाही? तुमच्यामध्ये अनंत शक्ती आहे तर सगळ्यातच भलं करा. मग त्यांच्यामध्ये पाचविती आहे का? त्यांच्यामध्ये रागद्वेष आहेत का? मग बघा ना, ते देवाला दूषण आहे. भगवान वीतरागी आहे आणि ते म्हणतात की ह्याचं भलं केलं, त्याचं भलं केलं, महावीर भगवंताने त्याचं चांगलं केलं तर काय झालं? तर भगवंतांना त्यांनी रागी द्वेषी मानलं, वीतरागी मानलं नाही. त्यांची वीतरागता खंडित केली, त्याचा भगवानपणा त्याने खंडित केला. केवढं मिथ्यात्वाचं पाप बांधलं. भगवान कसे आहे? वीतरागी आहे. देव अवर्णवाद. आलं लक्षामध्ये? देव अवर्णवाद. देव अवर्णवादाचं फळ काय आहे? दर्शन मोहनीय कर्माचा बंद होतो, तीव्र मिथ्यात्वाचा बंद होतो, अवर्णवाद. 70 कोडाकोडी सागराचा बंद होतो. किती? देवावर्णवाद. तर देवाचं स्वरूप न जाणता त्या देवाला रागी द्वेषी बनवणं, माझं भलं करतो वगैरे मानणं,
त्या ठिकाणी देव सर्वांचं भलं करणारे आहे. जो त्यांच्या उपदेशाचा आश्रय करेल त्याच्यामध्ये पात्रता पाहिजे ना, लायकी पाहिजे. जितके यावत दुनियातले जितके जीव आहेत त्या सर्व जीवांना जर आता भलं व्हावं असं वाटत असेल तर सर्व जीवांचं भलं करण्याचं सामर्थ्य जिनेंद्र भगवंतामध्ये आहे. पण जो त्यांचा आश्रय करेल त्याचं कल्याण होईल, ज्याच्यामध्ये पात्रता आहे त्याचं कल्याण होईल. जो त्यांचा आश्रय करणार नाही त्याचं कल्याण कसं होईल. ओम